स्टार माझा, नाईक वेल्थ, लोकसत्ता आणि एचडीएफसी म्युच्युअल फंड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच गुंतवणुकीतून स्वप्नपूर्ती कशी करावी याविषयी मार्गदर्शन करणारा कार्यक्रम ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आला होता। त्याच एनएसडीएलचे व्हाईस प्रेसिडेंट चंद्रशेखर टिळक, प्रसिद्ध कर सल्लागार संजीव गोखले, नाईक वेल्थचे सीएमडी निखिल नाईक आणि एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे सिनियर फंड मॅनेजर श्रीनिवास राव हे सहभागी झाले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जीटीएलचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट सुनील वालावलकर यांनी केलं। आजच्या पैसा झाला मोठा मध्ये या कार्यक्रमाचा संपादित अंश आपण पाहणार आहोत। मला निखिलजी तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की नियमितपणे गुंतवणूक करत चला, नियमितपणे गुंतवणूक करत चला असं सतत घोषा लावला जात असतो। म्हणजे ते पूर्वीपासून थेंबे थेंबे तळे साचे असं एक म्हटलं जातं, पण आता आम्हाला या पेशन्स नाहीये। थेंबे थेंबे थेंबेचा आम्हाला तर खरं म्हणजे किती लवकर होईल अशा ह्याच्यात असतो। तरी सुद्धा तुमचं मत नियमित गुंतवणूक करत चला असं का असतं, असं सांगण्याचं तुमचं नेमकं उद्दिष्ट काय असतं? जर सुनीलजी जर पहिल्या म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी पहिल्यांदा देईन की नियमितपणे गुंतवणूक करत राहा, याचं कारण सोपं आहे की आपण अर्न तर नियमित प्रमाणे करत असतो, आपण कमवत तर नियमितपणे असतो, खर्च देखील नियमितपणे करत असतो। तर मग तिसरा एलिमेंट असतो की सेव्ह करणं किंवा गुंतवणूक करणं, ते देखील नियमितपणे करणं आवश्यक आहे। मग असा पेशन्स जो वर्ड आहे ना, त्याच्यासाठी मला एक छोटंसं हे सांगतो की मी एक मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं की जे श्रीमंत लोक आहेत आणि आपण आपल्यासारखे सामान्य लोक, त्यांच्यातला फरक कुठचा असतो, काही काही ज्या ट्रेट्स असतात, काही काही स्वभाव विशेष असतात, ते काय असतात, तर त्यातला एक मला महत्त्वाचा मुद्दा जाणवला, तो म्हणजे पेशन्स। जर तुम्ही बघितलं तर आपण मंथली चेक्स म्हणजे आपल्याकडे मंथली सॅलरी कशी येईल आपण बघत असतो। जो अत्यंत गरीब व्यक्ती असतो तो दिवसाला पैसे कसे येतील ते बघत असतो। जसजसं तुम्ही वरती जाता तसतसं तो जो होरायझन असतो त्यांचा तो लॉंग टर्म होत जातो। आपण जर उदाहरण घेतलं, आपलं जर मजदुराचं उदाहरण, डेली आपण मंथली चेक्सकडे बघतो, काही लोक इयरली बोनसकडे बघतात, पण जर तुम्ही अतिश्रीमंत लोक बघितलेत, त्यांचे काही प्रोजेक्ट्स असतात ते आज सुरू करतात, 10 वर्षानंतर त्यांना त्यांचं बेनिफिट होणार असतं। सो ते अत्यंत लॉंग टर्म असा विचार करतात। पेशन्स, त्याच्यामध्ये एक सुंदर वाक्य त्या आर्टिकलमध्ये त्या लेखकाने लिहिलेलं की पेशन्स इज दी व्हर्च्यू ऑफ मिलेनियर्स। आणि मी ते जेव्हा ज्या श्रीमंत अतिश्रीमंत लोकांची मला बागे लाभले की गुंतवणुकीसाठी मला भेटायला मिळतं, आणि मी नेहमी त्यांना सांगतो की त्यांच्याकडनं मी बिझनेसपेक्षा जास्त काही शिकलो असेल तर त्यांचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन, ते पैशाकडे कसे बघतात, गुंतवणुकीकडे कसे, आणि त्यातला महत्त्वाचा गुण मी बघितला आहे तो पेशन्स आहे। वेल सेड। म्हणजे पेशन्स पेज हे जसं म्हणणं आहे ते नक्की आहे। फार छान पद्धतीने हा दृष्टिकोन पुढे आला। मला वाटतं आणखीन या विषयावरती पुढच्या ह्याच्यात पण आपण चर्चा करू, पण मला एकदम थोडासा हा आपण गुंतवणुकीकडे चाललेलोच आहोत, पण तरी थोडासा मला डायव्हर्जन करून चंद्रशेखरजींना विचारायचं आहे। चंद्रशेखरजी, तुम्हाला तर माहिती आहे की बजेटचे साक्षेपी अभ्यासक, बजेट झाल्या 2 महिने ते पायाला भिंगरी लावून कशा पद्धतीने महाराष्ट्र पालथा घालत असतात। बजेटचे अनालिसिस, मग ते राजकीय अनालिसिस, सामाजिक अनालिसिस, आर्थिक अनालिसिस, या पद्धतीने सगळ्या घटना बघत असतात। या सर्व पार्श्वभूमीवरती म्हणजे मी पुढे आणखीन विचारतो तुम्हाला, या सर्व पार्श्वभूमीवर एक पर्टिनंट क्वेश्चन तुमच्या समोर आहे माझ्या मनात। गुंतवणूकदार, मी सामान्य गुंतवणूकदार स्वतःला समजतो, माझी ठेव जी आहे ती मी कुठेतरी गुंतवत असतो की जी मग पुढे इंडस्ट्रीत जात असते। आत्ताच्या या स्कॅमने झाकोळलेल्या माहोलमध्ये आमची सामान्यांची गुंतवणूक किती सेफ आहे असं तुम्हाला वाटतं? की गुंतवणूक हा काळजी घेण्याचा विषय आहे, काळजी करण्याचा विषय नाही। खरं सांगायचं म्हणजे हे वाक्य हे तुझ्या आत्ताच्या प्रश्नाचं उत्तर आहे। मला मान्य आहे की घोटाळे आहेत, महागाई आहे, भ्रष्टाचार आहे, आपण स्वतःला मोकळेपणाने प्रश्न विचारूया, ह्यातला कुठचा विषय आत्ता नवीन आहे, आपण त्याची चर्चा करतोय हे बरोबर। खरं सांगायचं म्हणजे आपण जेवढे श्वास घेतो तितक्या प्रत्येक श्वासाबरोबर हे विषय आपले सांगाती होतेच। आणि मुळात अगदी मोकळेपणाने सांगायचं म्हणजे आत्ता या सभागृहात बसलेले, मागच्या आम्ही व्यासपीठावर बसलेले धरून आपण सगळे गुंतवणूक ही आपल्या सवयीने जास्त करतोय। अमुक एक रिटर्न चांगला मिळतोय, अमुक एक करात सवलत चांगली मिळते, अमुक एक छान स्वस्तात मिळतंय,
म्हणून गुंतवणूक करणाऱ्या मंडळीतले आपण नाही. भ्रष्टाचाराचा विषय, आत्ताचा जो महागाईचा विषय, आत्ता जे युरोप कोसळत आहे, अमेरिका कोसळत आहे, आणखीन कोण जगात नानाविध देश आहेत, अनेक नवनवीन नावं कळत आहेत सध्या आपल्याला कोसळल्यामुळे. या सगळ्यांचा आपल्याशी काय संबंध आहे? त्या डे ट्रेडरशी आहे. तुझा प्रश्न आहे गुंतवणुकीवर काय परिणाम होईल. गुंतवणुकीवर ढिम्म काही सुद्धा परिणाम होणार नाही. आता जर तुम्ही ठरवलंच असेल की बुडीत खाती बँकेतच पैसे ठेवायचे, तर भ्रष्टाचार नसला, महागाई नसली, काही नसलं तरी तुमचे पैसे बुडणार आहेत. आपण मोकळेपणाने विचार करू की जानेवारी मधला इंडेक्स आणि आजचा इंडेक्स, ते मधला ECG सोडा, त्याचा तो आडच होता, पण त्याच्यासाठी तुम्ही डे ट्रेडिंग करत असाल तर परिणाम आहे. गुंतवणूक करत असाल तर आजही तुझ्या लक्षात येईल की ऑक्टोबर 2010 आणि ऑक्टोबर 2011 याच्यामधल्या जर तू BSE 500 स्क्रिप्टची भावांची तुलना केलीस, तुझ्या असं लक्षात येईल की BSE 500 पैकी 365 जणांचे भाव आज मितीला वरती आहेत. म्हणजे तुमच्या गुंतवणुकीला तोटा आहे का? तुमच्या बँका बुडलीत का? महागाई मान्य आहे मला 10% झाली आहे, यानी मी आत्ता करीन त्या गुंतवणुकीवरती परिणाम होईल. कारण महागाई ज्या वेगाने वाढते त्या वेगाने माझा पगार वाढत नाही म्हणून. पण मी ऑलरेडी केले तर मोकळेपणाने सांगू ना की फक्त गुंतवणूक म्हणजे शेअर नाहीये ना. गेल्या 15 महिन्यात महिन्यात 10 वेळेला रिझर्व्ह बँकेनं व्याजाचे दर वाढवले. मग व्याजदराशी निगडीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी याच्यापेक्षा वेगळी दिवाळी काय असते? तुमच्याकडे जर आत्ता पैसे असतील, तुम्ही जर लॉंग टर्म करता छोट्या छोट्या अमाऊंट मध्ये, एकाच एफडीत 5 लाख घालायच्या ऐवजी 5 लाखाच्या 10 एफडी केल्या, तुम्हाला नाही ना काम करायचं, बँकेला काम करायचंय. जसं मार्केट खाली येईल तसं 50,000ची एक एफडी मोडा, माझ्या बाजारात या, तुमच्या गोल्ड ETF मध्ये या, असं करूनही गुंतवणूक करता येते की नाही. म्हणून मी म्हणलं की जर काळजी घेतली तर काळजी करावी लागणार नाही, काळजी घेतली नाही तर आपण हार्ट स्पेशालिस्टचा धंदा जोरात चालवून मग पुढचा कार्यक्रम आपण फक्त त्यांच्यासाठी करू. करांचा आणि गुंतवणुकीचा आणि त्यातून परत स्वप्नपूर्तीचा काही थेट संबंध आहे का? कारण कर म्हणजे आम्हाला खरोखर पैशाला खिशाला कात्रीच वाटते, कर म्हणजे डोकेदुखी वाटते, कर आमचा चुकवण्याकडेच कल असतो. तर अशा वेळेला एक कर सल्लागार म्हणून तुमचा ओपिनियन. गुंतवणूक करताना जसं मगाशी निखिल म्हणाले तसे थेंबे थेंबे तळे साचे, पण थेंब हे तळ्यात पडायला लागतात. पहिली गोष्ट, ते जर समुद्रात पडले, नदीत पडले ते वाहून जातील. आणि पडलेले थेंब थेंबे थेंबांनी रेग्युलर जशी इन्व्हेस्टमेंट असतेच, परंतु त्याच्यात एक मुख्य गोष्ट आहे की काही थेंब जमिनीत जातात, काही थेंबांचं बाष्पीभवन होतं. गुंतवणुकीमध्ये तुम्ही थेंबा थेंबांनी जरी गुंतवणूक केली तरी मोठं तळ साचणार आहे, परंतु जमिनीत जाणारे थेंब म्हणजे कराच्या रूपाने आणि बाष्पीभवन होणारे महागाईच्या रूपाने जर असे जास्त गेले तर हे तळ साचायला वेळ लागेल. आणि म्हणून कर किंवा टॅक्स याचा विचार नक्की करायला पाहिजे. याच्या 3 गोष्टी मी थोडक्यात सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे अशा काही गुंतवणुकी आहेत की ज्या केल्यामुळे माझा कर वाचतो. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे PPF, NSE, LIC, ही एक गोष्ट झाली, तेव्हा तो विचार निश्चित करावा. दुसरा असा विचार की ज्या गोष्टींच्या, ज्या गुंतवणुकीच्या जे माझे रिटर्न आहे ते करमुक्त आहेत, म्हणजे पुन्हा PPF, शेअर मधली गुंतवणूक जिथे डिव्हिडंड करमुक्त आहे किंवा लॉंग टर्म गेन करमुक्त आहे आता सध्या तरी. हा दुसरा मुद्दा झाला की माझा परतावा जेवढा करमुक्त असेल तेव्हा तेवढं माझं तळ जास्तच असेल, आणि नाहीतर ते कराच्या रूपाने बाहेर पडून जाईल. तिसरा मुद्दा म्हणजे मला जे रिडम्शन मिळणार, म्हणजे माझी गुंतवणूक जेव्हा परत येणार आहे तेव्हा त्याच्यावर टॅक्स लागेल का? पूर्वी ATCCB म्हणून सेक्शन होता, लोकांनी NSS मध्ये पैसे टाकले आणि जेव्हा पैसे परत घ्यायची वेळ आली तेव्हा सगळा पैसा पूर्ण टॅक्सेबल झाला. आता पण मला वाटतं न्यू पेन्शन स्कीम मध्ये कदाचित किंवा पेन्शन फंडामध्ये पैसे टाकून जेव्हा पेन्शन घेऊ तेव्हा ते करपात्र असेल सध्याच्या नियमाप्रमाणे. तर तोही विचार आपण सुरुवातीला केला पाहिजे. आणि म्हणून करांचा आणि गुंतवणुकीचा उल्लेख, हा जो मेळ आहे तो या अशा पद्धतीने ते जे तळातले पाणी झिरपणार आहे ते झिरपेल किती या दृष्टीने कर सल्लागाराचा विचार करूनच आपण ते करायला पाहिजे. गोखले साहेबांनी मांडलेल्या मुद्द्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. आमच्यात ऐतिहासिक मतभेद आडनावात असले तरी आमच्या दोघांच्यात नाही आहेत. पण ह्या मुद्द्याची दुसरी तात्विक बाजूही आपण लक्षात घेतली पाहिजे. न्यू पेन्शन स्कीमचा जो त्यांनी मुद्दा मांडला त्याच्यामध्ये असं आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये न्यू पेन्शन स्कीममध्ये किंवा पेन्शन फंडामध्ये गुंतवलेले पैसे तुम्हाला जेव्हा मिळणार आहेत तेव्हा टॅक्सेबल आहेत. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डायरेक्ट टॅक्स कोड जेव्हा अंमलात येईल तेव्हा त्या संपूर्ण डायरेक्ट टॅक्स कोडमध्ये जी एकमेव स्कीम नाव निशिवार एक्झम्प्ट आहे EEE मध्ये, ती न्यू पेन्शन स्कीम आहे. ती केव्हा येईल हा पूर्णपणानं राजकीय गणिताचा भाग आहे, पण पेन्शन आत्ता आपल्याला मिळणं अपेक्षितच नाहीये. त्यामुळे पुढच्या 5 ते 6 वर्षात जरी DTC आला तरी आत्ता गुंतवणूक करणाऱ्या माणसाला, तो जो वयगट 40 ते 50च्या दरम्यान असेल, तो फायदा होणार आहे. पण दुसऱ्या पद्धतीने कराकडे अशासाठी पाहायला पाहिजे की
आपण एक गोष्ट लक्षात घेऊ की आपल्या मगाशी सुनील बोलता बोलता असं म्हणला की कर चुकवायची वगैरे, खरं सांगू का आपण इथे बसलेले त्यातली कोणाची नाहीयेत. कर चुकवायची इच्छा आहे, हिंमत नाही, असं मी नेहमी गमतीने आपल्या सगळ्यांचं वर्णन करतो. आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की गोखल्यांचा हा मुद्दा मला मान्य आहे की व्यवस्थित कर भरणं ही सुद्धा एक फार मोठी गुंतवणूक आहे. याचं कारण असं आहे की जर सरकारला करापासूनचं उत्पन्न कमी मिळत गेलं तर सरकार कर वाढवत राहील आणि जितक्या प्रमाणात कर वाढत राहतील तितकी तुमच्या माझ्या हातातली गुंतवणूक योग्य रक्कम कमी होईल. केवळ इतकंच गणित नाहीये. इकॉनॉमिक्स अशा पद्धतीने का कॉलेजात शिकवत नाहीत मला माहिती नाही, पण जर सरकारचं कराचं उत्पन्न कमी झालं तर त्याचा डेफिसिट वाढतो. त्याचा डेफिसिट वाढला तर त्या प्रमाणात सरकार बाजारातनं पैसे उचलतं. सरकार बाजारातनं जितक्या जास्त प्रमाणामध्ये पैसे उचलत राहतो, जे आता CRR, SLR, रिव्हर्स रेपो मध्ये गेली 15 वेळेला होत आहे, त्या प्रमाणामध्ये खाजगी उद्योगधंद्यांना पैसा कमी प्रमाणात उपलब्ध होतो. जितका खाजगी उद्योगधंद्यांना पैसा कमी प्रमाणात उपलब्ध होतो तितक्या प्रमाणात पैसे उभे करण्याचा, ज्याला कॉस्ट ऑफ रेझिंग फायनान्स म्हणतात, तो खर्च वाढतो. जितका कॉस्ट ऑफ रेझिंग फायनान्सचा खर्च वाढतो तितकं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढतं, त्यामुळे कॉस्ट ऑफ सेल प्राइस वाढते, त्यामुळे महागाई वाढते आणि पुन्हा महागाई वाढते म्हणून तुमचं आणि माझं गुंतवणुकी योग्य रकमेचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे आपल्या कराच्या दृष्टीनं विचार करत असताना सुद्धा या गोष्टीचा विचार करायला लागेल.